गोंदियात आजपासून 3 दिवसीय विभागीय सरस व विक्री महोत्सव 2026 ला सुरुवात करण्यात आली। नागपूर विभागाच्या 6 जिल्ह्यातील 75च्या वर बचत गटातील समूहाने या प्रदर्शनीत स्टॉल लावित उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शनी लावली आहे। ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहातील महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद विभागाच्या वतीने गोंदियात 3 दिवसीय विभागीय सरस व विक्री महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले असून ही प्रदर्शनी 29 ते 31 मार्च 2026 या कालावधीत गोंदिया शहरातील प्रीतम लॉन या ठिकाणी भरविण्यात आली आहे। सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही प्रदर्शनी ग्राहकांसाठी खुली असेल। या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहाचा सहभाग आहे। यामध्ये ग्रामीण समूहातील महिलांनी बनवलेल्या आकर्षक वस्तू, हस्तकला आणि गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शनी व विक्री, ग्रामीण महिलांनी तयार केलेले मसाले, लोणची, पापड आणि सेंद्रिय धान्य एकाच छताखाली विक्री करिता उपलब्ध करून देण्यात आले आहे। यात विदर्भातील अस्सल चवीच्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी खानावळ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे प्रदर्शनीत आलेल्या लोकांना खानावळीचा लाभ देखील घेता येतो। सोबतच संध्याकाळी स्थानिक कलावंतांचे तसेच महिलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत। त्यामुळे बचत गटातील महिलांच्या सुप्त गुणांना वाव देखील मिळेल। या प्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न उमेद विभागाचा आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन समूहांच्या महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर आणि उमेद विभागाच्या प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांनी नागरिकांना केले आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावरचा पलस कार्यक्रम मेळावा 3 दिवसीय विक्री प्रदर्शन गोंदियामध्ये चालू आहे। याच्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातून आपल्याकडे वेगवेगळे 75 महिला बचत गटांनी त्यांनी बनवलेल्या वस्तू इकडे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्व गोंदियाकरांना आमचं आवाहन आहे की याच्यामध्ये गोंदियामध्ये येऊन नक्की तुम्ही सर्व स्टॉलला भेट द्यावं, तसेच तुम्ही विक्री करून आपल्या बचत गटांना तुम्ही सहकार्य करावं, एवढे विनंती। थँक्यू। नागपूर विभागाच्या वतीने जे महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला विक्री आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जे प्रदर्शन आयोजित केले जाते ते यावर्षी ते प्रदर्शन आहे ते आपल्या नागपूर विभागाचं गोंदिया जिल्ह्यामध्ये आयोजित केलेलं आहे। सदर प्रदर्शनामध्ये गडचिरोली, त्याचबरोबर चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यातून वेगवेगळ्या ज्या काही वस्तू आपल्या महिला भगिनींनी बनवलेल्या आहेत त्याचं प्रदर्शन आणि विक्री आपण गोंदियामधलं जे प्रीतम लॉन आहे तिथं 29, 30 आणि 31 या 3 दिवसामध्ये आयोजित केलेलं आहे। माझी सर्वांना आवाहन आणि विनंती आहे की आमच्या महिला भगिनींनी उत्पादित केलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि त्या वस्तूंची खरेदी करावी, म्हणजे त्या भगिनींची जास्तीत जास्त विक्री होऊन त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळेल, पण त्यांचा उत्साह वाढेल आणि एक प्रकारे त्यांच्यामध्ये मार्केटिंग झाल्यामुळं त्यांचा एक आत्मविश्वास त्या महिलांमध्ये जागृत होईल। धन्यवाद। या ठिकाणी सरस प्रदर्शन होत आहे, काय सांगाल केंद्र? निश्चितच या कार्यक्रमाचा एक आनंद आहे। सरस आणि पलासच्या माध्यमातून हा एक विभागीय कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि गोंदिया जिल्ह्याला हे प्रथमच या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे आणि जिल्ह्याच्या माध्यमातून आमच्या प्रकल्प संचालक जाखलेकर मॅडम एक चांगल्या पद्धतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 6 जिल्ह्यामधून जवळपास या ठिकाणी 75 प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणे याचा फायदा आपल्या जिल्ह्यातील महिलांना होईल। आपल्या ग्रामीण भागातील महिला 3 दिवस या ठिकाणी भेटी देऊन एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत आणि महिलांचा एक आर्थिक विकास झाला पाहिजे हा एक शासनाचा उद्देश आहे। हा उद्देश ठेवून अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे। याचा एक प्रचार प्रसारसुद्धा आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेला आहे। याचा फायदा आमच्या महिलांना होईल असा एक आत्मविश्वास मला वाटतो आहे।